नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। नवी दिल्लीतल्या शाहीन बाग इथं सुरू असलेल्या आंदोलनाची धग मुंबईतही जाणवायला लागली आहे। मुंबईमध्ये नागपाड्यात मुंबई बाग या नावानं एक आंदोलन सुरू झालंय। ज्याप्रमाणे शाहीन बाग इथं बैठा सत्याग्रह आणि तो सुद्धा मुसलमान महिलांचा बैठा सत्याग्रह सुरू आहे, त्याच धर्तीवर मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन सुरू झालंय आणि त्याला प्रमुख कारण हे नासुका अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याला असलेला विरोध हेच आहे। या कायद्याच्या विरोधाच्या निमित्तानं समाज माध्यमांमध्ये मुंबई बाग या नावानं हॅशटॅग ट्रेंड करण्यात आलाय। आजकाल जमिनीवर तुम्ही किती यशस्वी आंदोलन करता यापेक्षा प्रत्यक्षात समाज माध्यमांमध्ये तुमच्या आंदोलनाची किती चर्चा होते यासाठी सुद्धा प्रत्येक आंदोलनाचे आयोजक प्रयत्नशील असतात। त्याच पद्धतीनं मुंबई बाग या आंदोलनाच्या साठी सुद्धा प्रयत्न होताना दिसतात। पण मुंबईमध्ये CAA विरोधाला तशी फारशी धार लाभत नसतानाच अचानक मुंबई बाग या नावाचं आंदोलन मुंबईत करण्याची गरज काय? अशा प्रकारच्या आंदोलनातून काय संकेत द्यायचा प्रयत्न होतोय? शाहीन बाग हा नवी दिल्लीतला एक छोटासा भाग आहे। त्याच्या तुलनेनं मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनाला पूर्णपणे मुंबई याच CAAच्या मुद्द्यावर एकवटली आहे असं दाखवण्यासाठी मुंबई बाग असं का म्हणावं? इतकंच नाही तर CAA विरोधकांच्या पाठीशी आहे कोण याबरोबरच इतरही अनेक मुद्द्यांवर आजची लक्षवेधी चर्चा। नासुका विरोधकांच्या पाठीशी आहे कोण? या चर्चेत आपल्याबरोबर विविध मान्यवर सहभागी होत आहेत। त्यांचा परिचय आपल्याला करून देतो। आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता मधु चव्हाण, त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार तसंच नेते आणि प्रवक्ता भाई जगताप। माझ्या सोबत CAAचे समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही भूमिकांमधले प्रत्येकी व्यक्ती आहेत। माझ्या सोबत आहेत रिजवान खान जे CAAचे विरोधक आहेत। त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत लेखक अहमद शेख ज्यांचा CAAच्या समर्थनात आणि त्याचबरोबर त्या कायद्याच्या सकारात्मक भूमिकेसाठी त्यांना आपलं वक्तव्य करायचं आहे। या सर्व मान्यवरांशी आपण जोडले जातोच आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करण्यापूर्वी मुंबई बाग या नावानं जे आंदोलन सुरू आहे तिथे नक्की आत्ता काय घडतंय याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आमची प्रतिनिधी सीमा दाते यांच्याशी। सीमा दाते, आत्ता या क्षणाला आपण जिथे आहात तिथल्या आंदोलकांच्या सोबतचे कोणी नेते आपल्या सोबत असतील तर त्यांना आवर्जून विचारा की हे आंदोलन अचानक मुंबईत का सुरू झालं आणि यासाठी कोणाचं पाठबळ तुम्हाला मिळतंय? नक्कीच सर, खरं तर आपण पाहतोय की रात्रीपासून या सगळ्या महिला ज्या आहेत त्या ठिकाणी हे आंदोलन करतायत। NRC आणि CAAच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे आणि साहजिकच त्यांच्याशी बोलूयात आपण त्यांची काय भूमिका आहे आणि हे नक्की खरं आहे तितकंच की अचानक मुंबईमध्ये हे आंदोलन का करावं लागलं। काय सांगाल, काल रात्रीपासून तुम्ही बसलेला आहात तर काय भूमिका आहे आणि अचानक मुंबईत का सुरू झालं हे आंदोलन? हे काही अचानक नाही आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की CA/NRC NPR हे आपल्या देशामध्ये लागू करायचं चाललेलं आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते लागू करण्यात येऊ शकतं, तर यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होते। जसं शाहीन बागमध्ये सुरू झालंय की महिला एका ठिकाणी बसलेल्या आहेत, त्याचंच प्रतिबिंब आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसतं, ते पुण्यामध्ये लखनौमध्ये वगैरे वगैरे। तर त्याचंच प्रतिबिंब जे इथे मुंबईमध्ये सुद्धा उठलेलं आहे। मुंबईतली लोक सुद्धा जी आहे, ज्यात मी पण इन्क्लूड करते, आम्हाला CA/NRC NPR नको, ते इथल्या मुसलमानांना टार्गेट करतं। आमचं मानणं आहे की ते आता मुसलमानांना टार्गेट करते, पण याच्यानंतर त्या दलितांचा इथल्या आदिवासींचा नंबर जो आहे तो एक एक करून लागणार आहे। कंप्लीट जो अजेंडा आहे तो अजेंडा आहे की या मनुस्मृती राज्य आणायचं, हिंदू राष्ट्र बनवायचा। जसं गोळवळकरांच्या द बंच ऑफ थॉटमधून येतं की ख्रिश्चनांना इथल्या मुसलमानांना हद्दपार करा, तीच भूमिका इथलं RSSचं BJPचं सरकार घेऊन येतं। आतापर्यंत अनेक संघटनांनी विरोध केलेला आहे, आझाद मैदानावरती अनेक मोर्चे झालेत, पण जसं शाहीन बागमध्ये सुरू आहे, शाहीन बाग सुरू आहे, तसं मुंबईमध्ये हे करू पाहताय?
हां, जसं शाहीन बागमध्ये होतंय त्याचंच प्रतिबिंब इथं आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत, म्हणून इतक्या महिला मोठ्या संख्येमध्ये इथं बसलेल्या आहेत. पण याला नक्की पाठबळ कोणाचं आहे, कोणाच्या नेतृत्वाने तुम्ही आज हे आंदोलन करताय? आता कोणत्याच आंदोलनाला कोणतंच नेतृत्व नसतं, जनता हीच नेतृत्व करत असते. इथे बसलेली प्रत्येक महिला जी आहे तर या मोर्चाचं, या शाहीनबागचं नेतृत्व करत आहे. असं कोणी एक चेहरा या मोर्चाचा, या आंदोलनाचा नाहीये. आता जनता बदललेली आहे. आता लीडर्स लोकांनी खाली येऊन जनतेचं त्यांना करायचं असेल त्यांनी नेतृत्व करावं, पण जनता नेतृत्व करत निघालेली आहे. आता सीमा दाते, धन्यवाद. या निमित्तानं आपल्याला आंदोलकांची भूमिका कळली. आता आपण आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांकडे जातोय. मला मधु चव्हाण यांना पहिला प्रश्न विचारायचा आहे. मधु चव्हाण, आपण मुंबई बाग या नावानं मुंबईतल्या, दक्षिण मुंबईतल्या, त्यात सुद्धा एका भागात आंदोलन करणाऱ्यांची भूमिका ऐकली. त्यांचं म्हणणं असं आहे की जनता रस्त्यावर उतरलेली आहे. मुंबईत कुठल्याही प्रकारे आंदोलनाच्या मागे कोणीही पाठबळ घेऊन उभं नाही. नाही, माझं असं म्हणणं आहे की आता प्रसाद तुम्ही पाहिलं असेल की या ठिकाणी ज्या माता भगिनी आलेल्या आहेत ते एकाच धर्माच्या आहेत. त्यांना दिशाभूल करण्यात त्यांची आलेली आहे की हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात आहे. आता त्या ज्या महिला बोलत होत्या, माझी आपल्या वार्ताहरांना विनंती आहे, म्हणजे आय एम टॉकिंग इन गुड टर्म्स, मी लॉजिकली बोलतोय, की त्या डाव्या पक्षाच्या आहेत. आता गोळवळकर गुरुजी, मनुस्मृती, हिंदू राष्ट्र, याचं काय माहिती आहे? त्या महिलेला विचारा, तुम्ही बिल वाचलंय का? त्या बिलामध्ये मुस्लिम विरोधी एखादं वाक्य दाखवा, पोटकलम दाखवा, काय ते दाखवा. त्याच्यामध्ये मुस्लिम विरोधी काय आहे? या देशामधून बाहेर आलेल्या हिंदू, ख्रिश्चन, जैन, शीख, बौद्ध, पारसी हे जे 50, 60, 70 वर्ष निर्वासित होऊन आलेले आहेत त्यांना नागरिकत्व द्या. त्यांना देण्याचा कायदा आहे. मुसलमानांना कायदा घेण्याचा काहीच नाही. NRCचा संबंध इथे काय? नॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ सिटिझनशिप आसामशी संबंधित आहे. स्वर्गीय राजीव गांधी आणि आसू बरोबर आणि आसाम गणपरिषदेत झालेल्या कराराची अंमलबजावणी करा, हा कोर्टाने दिलेला आदेश आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर करायचं आहे. हे तर 1828 पासून झालंय. भाई जगतापांना मग विचारूयात आपण. मधु चव्हाण, भाई जगताप ऐकतायत, तुम्ही जे जे दावे केले ते ऐकतायत. भाई जगताप, मुळात अशा प्रकारच्या आंदोलनांच्या मागे डाव्या संघटना आहेत, हा आक्षेप कितपत योग्य? आणि या आंदोलनांच्या दरम्यान काँग्रेसची भूमिका काय आहे? नाही, असं आहे की प्रसाद, आपण लक्षात घ्या, त्या महिलेने स्पष्टपणे सांगितलं की आमच्या मागे कोणी नाही, जनता रस्त्यावर आहे. आणि आपण सुद्धा सुरुवातीच्या आपल्या रिमार्क्समध्ये आपण बोलताना असं बोललात की CAA ला फारसा प्रतिसाद महाराष्ट्रात नाही, मुंबईत नाही. आपला चुकीचा रेफरन्स राहू नये म्हणून मुंबईच नव्हे, मुंबईमध्ये न भूतो न भविष्यती असा 2 ऑगस्ट क्रांती मैदानावर CAAच्या NRCच्या विरोधामध्ये निघालेला मोर्चा आपण कव्हर केलात. अशाच पद्धतीने औरंगाबादचा, अशाच पद्धतीने नागपूरचा, अशाच पद्धतीने नाशिकचा, अशाच पद्धतीने या राज्यातल्या विविध याच्यामध्ये, शहरामध्ये, एवढंच नव्हे तर जिल्ह्यामध्ये याच्या विरोधामध्ये आंदोलन झालं. आणि हे सगळं आंदोलन देशाचा तिरंगा खांद्यावर घेऊन झालं. या आंदोलनाला कोणीतरी या पक्षाने त्या पक्षाने स्पॉन्सर नव्हे, तर खऱ्या अर्थाने देशातली जनता जी रस्त्यावर आलेली आहे त्याचं हे प्रतिनिधित्व. तिथे जातील कोणी काँग्रेसवाले जातील, तिथे डावे जातील, तिथे उजवे जातील, तिकडे सगळे जातील, जात आहेत. त्यामुळे ह्या आंदोलनाच्या मागे कोणी आहे असा जो कांगावा केला जात आहे तो नाही, तर हे आंदोलन जनतेने स्वतःहून ते या कायद्याच्या मागची जी एक याची भूमिका आहे, त्यांची भीती, ज्यांना त्याच्याबद्दलची वाटणारी भीती आणि त्याच्या मागची छुपी जी भूमिका आहे त्याच्या विरोधातलं हे आंदोलन आहे. तुमच्या लेखी भाई जगताप, जनता स्वयंस्फूर्ततेने उतरली. मग एक प्रश्न असा उपस्थित राहतो की गेले काही दिवस सगळं शांत चालू होतं मुंबईत, अचानक हे आंदोलन का सुरू व्हावं? महाराष्ट्रात तुमचं सरकार आहे, तुमचं सरकार असताना जी आंदोलनं झाली ती आता थंडावत चालली आहेत, हे लक्षात घेतल्यामुळे शाहीन बाग प्रमाणे मुंबई बाग सुरू व्हावी?
नाही असं नाही, ते मी शाहीन बाग, मुंबई बाग हा तुमचा तुम्ही चालवा, तुम्हाला जे काय ते जे तुमचं काय चालवा तुम्ही. मी तुम्हाला इन जनरल सांगतोय, हा कायदा जेव्हापासून पारित झाला तेव्हापासूनच्या सगळ्या आंदोलनाचं मी सांगतोय. कारण ज्याच्या मुळाशी NRC, NPR आणि CAA हे आहेतच. आणि ज्या महिलेने सुद्धा ते मी ऐकलं, ते तुमची जी वार्ताहर जी त्याच्याकडनं बोलत होती ती. आता फक्त एवढंच सांगतो, ते असं आहे की मधू चव्हाण जे म्हणतात NRCचं जे काही सांगत आहे ते आता जरी किती म्हणाले तरी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये NRC देशभर लागू करायचं असं ते आहे त्यांच्याच मॅनिफेस्टोमध्ये. आणि मॅनिफेस्टो कशाला, देशाचे गृहमंत्री तर अनेक वेळेला कमरेवर हात ठेवून देशाच्या संसदेमध्ये बोललेले आहेत, उघडपणे आणि अगदी छाती ठोकपणे असं ते बोललेले आहेत अनेक वेळा. देशाच्या पंतप्रधानांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, परंतु तसं ते झालं नाही. आणि म्हणून राहिली गोष्ट, आपण ह्याच्या मुळाशी जाऊ ना प्रसाद काथे. कसं आहे की का ही भीती असू शकते, आणि हे जाणीवपूर्वक जे मुसलमान केलं जाते, आम्ही असं म्हणतच नाही. आम्ही म्हणतोय हा पूर्ण कायदा, हा पूर्ण हे जो आहे NRC असेल, NPR असेल किंवा CAA भाई जगताप, तुमचा मुद्दा लक्षात येतोय. मधू चव्हाणांना तुम्हाला उत्तर द्यायचंय. मधू चव्हाण बोलणार आहेत याच्यानंतर. मधू चव्हाण पटकन आपलं उत्तर द्या, त्यानंतर CAA समर्थक आणि विरोधक यांनाही बोलता करायचंय आपल्याला. एकच मिनिट. नाही भाईने 1 मिनिट बोलायचं ते बोलू दे. बरं, भाईने 1 मिनिट बोलायचं. असं सांगणं आहे की एक याच्यामध्ये हा तर आभारी आहे आपला मधुकरराव, मी आपला आभारी आहे. त्याचं कारण असं, मी तो सांगण्याचा प्रयत्न करत होतो की हा भारतीयांच्या विरोधात आहे, हा हिंदूंच्याही विरोधात आहे, भारतातल्या सगळ्या जाती जमातींच्या विरोधात आहेत. कारण या देशामध्ये ज्याचे निकष जे मागतात आहेत ते, मग जन्माचा दाखला असेल, बाकीचा दाखला असेल, हे सगळे जे मागतात आहेत, अहो आपल्याकडे याचे जन्ममृत्यूचे दाखलेच 58% फक्त आहेत हो. नाही ते फक्त अगदी आपण जन्ममृत्यूची नोंद हे तुमचे आकडे आहेत, म्हणजे सरकारचे आकडे आहेत, आपले आकडे आहेत. 60% पकडा. भाई जगताप, मधू चव्हाण उत्तर देतीलच आपल्याला. ज्यांचं 65 वर्ष सरकार होतं तेच म्हणतात की 57% जन्ममृत्यूचे दाखले आहेत. तुम्ही आधार कार्ड मानणार नाहीये, आपण बाकीच्या गोष्टी मानणार नाहीये. ज्या आधारावर आज सगळ्यांना जे कुणाला सरकारी मदत मिळते ती गोष्ट मानणार नाहीये. आज सरकारकडे आधार आहेत ना, 123 कोटी आधार कार्डाने आपण जोडले गेलोय, तो सगळा डाटा आहे ना तुमच्याकडे. ठीक आहे, मधू चव्हाणांना उत्तर देऊ द्या. भाई जगताप, विषय बऱ्यापैकी पुढे पसरत चाललाय. मधू चव्हाणांचं उत्तर ऐका, त्याच्यानंतर इतरांनाही बोलता करणार आहोत. मधू चव्हाण, आपण पटकन बोलणार आहात. नाही, पटकन नाही. माझी प्रसादची विनंती आहे, मी 1-1.5 मिनिटं बोलतो, उरलेला वेळ नंतर भाईना किंवा सगळ्यांना द्या. बरं, खरं भाईना विनंती आहे की काँग्रेस पक्ष म्हणतोय मी, डाव्यांच्या आणि नक्षलवाद्यांच्या आणि तथाकथित जे काय या देशामध्ये चांगले कायद्याच्या विरोधामध्ये पत्रकार करतात, त्यांच्या नादी काँग्रेसने लागू नये. भाईना मी 1.5 मिनिटात फक्त आठवण करून देतो. त्याची माझी कळकळीची विनंती आहे की भाईने उत्तर द्यावं. किती काँग्रेस त्या ठिकाणी चुकीचा प्रचार करते. हा जो क्या कायदा आहे, त्या कायदा आलेले शीख, जैन आणि जे 6 लोक आहेत, 6 प्रकारचे, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी, हिंदू, यांना सगळ्यांना जे 50-60 वर्ष भारतात राहत आहेत त्यांना नागरिकत्व द्या, असा कायदा आहे. मुसलमानांचा काही संबंध नाही भाई. परंतु ही मागणी कुणी केली भाई? तुमच्या पक्षाने, डाव्यांनी केलेली आहे. पहिली मागणी 15 जुलै या दिवशी महात्मा गांधींनी प्रार्थना सभेत केली. दुसरी त्या ठिकाणी 29 जुलैला प्रार्थना सभेत केली. तिसरी त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरूंनी 5 मार्च 1964 रोजी लोकसभेमध्ये उत्तर दिले की नागरिकत्व कायद्यात बदल करून हे निर्वासित आलेले आहेत 5 प्रकारचे, त्यांना आम्ही नागरिकत्व देऊ. गुलजारीलाल नंदा यांनी त्या ठिकाणी 5 मार्च 1964 रोजी लोकसभेत उत्तर दिले. लोकांनी चर्चा काढल्यावर की पंडित जवाहरलाल नेहरूंच्या आश्वासनाचं काय झालं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही आज सुधारणा नागरिकत्व करू. नंतर आसाम काँग्रेसचे अध्यक्ष प्रदेश अंजन गुप्ता आसाममध्ये ठराव झाले, नाव घेऊन बौद्ध, ख्रिश्चन यांना नागरिकत्व द्या. डॉक्टर मनमोहन सिंगनी 18 डिसेंबर 2003 रोजी राज्यसभेत सांगितलंय
की भारतात आलेले शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी, हिंदू या निर्वासितांना नागरिकत्व द्या. मधुभाऊ. त्यानंतर सीपीआयच्या भूपेश गुप्तानी 4 मार्च 1964 रोजी सभागृहात मागणी केली. ऐका अर्धा मिनिट प्लीज. यांनी मागणी केली. भूपेश गुप्तानी पुन्हा 25 जुलै 1970ला निषेधाचा ठराव मांडला राज्यसभेत की तुम्ही यांना नागरिकत्व कायदा का देत नाहीयेत आणि हा सुधारणा कायदा का आणत नाहीत. पुन्हा भूपेश गुप्तानी 3 डिसेंबर 1974 साली त्या ठिकाणी नोटीस ऑफ मोशन आणून हा कायदा काय केला नाही. काँग्रेसने कोळीकोड अधिवेशन झालं 4 एप्रिल 2012 रोजी. त्यावेळेला नागरिकत्व कायदा आम्ही सुधारू असं सांगितलं. 25 एप्रिल रोजी सीपीएमचे नेते ऐका मध्ये 1 मिनिट ऐका प्लीज 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 मला नंतर वेळ देऊ नका. खासदार वासुदेव आचार्य यांनी या कायद्याची मागणी केली. त्याच्यानंतर 27 एप्रिलला पुन्हा राज्यसभेत श्यामल चक्रवर्ती आणि प्रसन्न चटर्जी यांनी मागणी केली. आता काँग्रेस कुठल्या तोंडाने म्हणते याच्यात मुस्लिम विरोधी काय आहे? एक वाक्य तरी आहे का? एक वाक्य नाही की आता जर समजा सीए हा मुस्लिम विरोधी नाही इतके ठामपणे मधु चव्हाणांनी आकडेवारीच्या नुसार सांगितलं असेल तर भाई जगतापांच्याकडे याचंच उत्तर घ्यायला जावं लागेल. भाई जगताप, आपण कृपया लवकर उत्तर दिलं तर बरं होईल. नाही उत्तर देऊ, परंतु तुम्ही जे बोलताय ना तेच तर चुकीचं आहे. मुळात असं आहे की तुम्ही जे म्हणताय की मुस्लिम विरोध आहे, मी असं म्हटलंच नाही, काँग्रेस असं म्हटलंच नाही. काँग्रेस हे म्हणतंय हे देशाच्या नागरिकांच्या विरोधात आहे. आम्ही असं कधीही म्हटलं नाही हे मुस्लिमांच्या विरोधात आहे. आणि या देशाचे 16 कोटी मुस्लिम सुद्धा नागरिक आहेत म्हणजे ते त्यांच्याही विरोधात आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा जो हे प्रयत्न चाललाय ना की काँग्रेस ही मुस्लिमांच्या याचा फक्त बोलते, जर नाही, मी तुम्हाला जे म्हणालो आणि हे मधु चव्हाणांना पहिलं उत्तर देतो की आपण ही सगळी जी आकडेवारी तारखावारी दिलीत ही खरी आहे. ही मी कधीही खोटी म्हणालो नाही. त्याच्या पुढची तारीख तुम्हाला सांगतो. त्याच्या पुढे जाऊन ज्या वेळेला या नागरिकत्वाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्यानंतर ह्या सगळ्या तारखा आणि हे सगळे हे जे काही तुम्ही हे सांगतायत हे सगळे आपल्या आपल्या जागी राहिले. आणि सुप्रीम कोर्टाने आसाममध्ये जी एनआरसीची जी हे केली ती त्याच्याच माध्यमातून पुढे आलेला तो विषय आहे. आणि त्या गोष्टी चालू असताना सुप्रीम कोर्ट एनआरसी बद्दल बोललं. चर्चा आता नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी चालली आहे, एनआरसी बद्दल नाही चाललेली. आंदोलन मुळात सीएच्या नावाखाली सुरू होतं आणि पुढे एनआरसी एनपीआर जोडलं जातं. असं का व्हावं? नाही असं आहे की एक गोष्ट बघा, हे साळसूदपणे एक गोष्ट सांगतात ते अशी की सीएए आणि एनआरसीचा किंवा एनपीआरचा काही संबंध नाही आहेच ना हो. ते सगळं एक दुसऱ्याशी निगडीत आहे. बरं, हे सगळं जर असताना जर आता मधु चव्हाण जे म्हणाले की आपल्याकडे पूर्वी दर 10 वर्षांनी आपली जनगणना होते, होय होतेच. ते जनगणनेचा कायदाच मुळात 1948 साली झाला. त्याच्यानंतर दर 10 वर्षांनी होते हे खरं आहे. आणि मग जनगणना होत असताना त्याच्यामध्ये नागरिकत्व सिद्ध होत असताना नागरिकत्वासाठी विशेष कायदे या देशाचे असताना घटनेमध्ये नागरिकत्वाच्या बाबतीमध्ये घटनेचं कलम 5 पासून 11 पर्यंतची त्याच्यात तरतूद असताना या सगळ्या गोष्टींची काय गरज आहे? या सगळ्या गोष्टींची काय गरज आहे हा आता प्रश्न उपस्थित होतोय. आणि भाई जगताप तो प्रश्न उपस्थित करतात. आपल्या सोबत सीएच्या समर्थनात आणि विरोधात असलेल्या प्रतिनिधींचे आवाज आहेत, अर्थात त्या व्यक्ती स्वतः उपस्थित आहेत. त्यांना आपण विचारूयात. माझा पहिला प्रश्न अहमद शेख यांना आहे. अहमद शेख, सीएएच्या बरोबरच एनआरसी आणि एनपीआर जोडून आंदोलनाची उभारणी करणं याच्या मागचे उद्देश काय? सगळ्यात आधी तर मी समर्थनार्थ आहे की नाही हा वेगळा मुद्दा आहे. पण मी या देशाचा नागरिक म्हणून, या देशाचा संविधानाला मानणारा म्हणून मी सगळ्यात आधी इथं उपस्थित आहे. मुळात सीएए हा देशाच्या संसदेनं पारित केलेला आहे, त्याच्यामुळं तो घटनेबाह्य नाही आहे किंवा घटनेच्या विरोधात नाही आहे हे मी सगळ्यात आधी सांगू इच्छितो. दुसरा, एनआरसी वरती आता सध्या चर्चा सुरू आहे फक्त, म्हणजे आता फक्त स्टेटमेंट्स येत आहेत.
परंतु NRCचा अजून कच्चा मसुदा देखील तयार नाहीये. मग याच्यावर चर्चा कशी होणार? किंवा जसं भाई जगताप म्हणतायत की ते CAA शी निगडीत आहे, पण जे अजून अस्तित्वातच आलेलं नाहीये तर ते CAA शी कसं निगडीत असू शकतं? त्याच्यामुळं चर्चा करायची असेल तर फक्त आता CAA वर करावी असं माझं मत आहे. बरोबर दुसरं आहे, मत माझं माझंही असं आहे, तेच म्हणणं आहे अहमद जर शेख. आणि NRC आपली येणार असेल चर्चा आणि आणि आपलं शीर्षक सुद्धा CAA शीच निगडीत आहे, पण CAA ला NRC पर्यंत घेऊन जाण्याचा जो प्रयत्न होतोय, मी तोच प्रश्न तुम्हाला विचारला की त्याच्या मागचा उद्देश काय आहे? ही भीती दाखवण्याच्या साठी टाकलेलं हे पाऊल आहे का दोन्ही बाजूनी? हो, 100% भारतीय मुस्लिमांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्यासाठी हे टाकलेलं पाऊल आहे. दुसरा मुद्दा माझा असा आहे की जर NRC येणार असेल आणि ती जर अशा पद्धतीने येणार असेल तर आज ज्या मुस्लिम महिला दिल्लीत बसलेल्या आहेत किंवा ज्या मुंबईत आजपासून किंवा कालपासून जे सुरू आहे आंदोलन किंवा महाराष्ट्रभरात जे काय झालं ते त्या मुस्लिम महिला असतील किंवा माझ्यासारखे मुस्लिम तरुण असतील, आम्ही एखादं संघटन तयार करावं किंवा एखादी समिती गठीत करावी आणि आम्ही जाऊन भेटावं ना डायरेक्ट देशाच्या पंतप्रधानांना किंवा अमित शहाना आणि त्यांना सांगावं तुम्ही जर अशा पद्धतीने NRC आणणार असाल तर आमचे काही मुद्दे आहेत ते तुम्ही मुद्दे लक्षात घ्या आणि ते मुद्दे लक्षात घेऊन मग तुम्ही NRC घेऊन या. बर, मग हे करायच्या ऐवजी रस्त्यावर बसून आंदोलन करणं, बैठा सत्याग्रह सुरू करणं, हे कसं घडतं? आता हे याच्यामध्ये बघा, जसं मधु चव्हाणांनी सांगितलं की काही संघटना किंवा काही वैचारिक संघटना याच्या मागे असू शकतात ज्यांना, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर बघितलं परवा एक आंदोलन झालं, महाराष्ट्र बंद करण्याचा प्रयत्न झाला पण तो बंद सपशेल फेल झाला, कारण याच्यामध्ये मुस्लिम समुदायाला इंटरेस्ट नाहीये. तुम्ही प्रातिनिधिक एक 20-25 किंवा 100-200 महिलांना बसवाल, प्रातिनिधिक काही लोकांना तुम्ही रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न कराल तर ते होणार नाहीये. याचं उदाहरण म्हणजे मागच्या 2 दिवसापूर्वी झालेला महाराष्ट्र बंद झालेला, म्हणजे सपशेल फेल झालेला. ठीक आहे, उत्तर मिळाला. आता मी रिजवान खान यांच्याकडे जातोय. रिजवान जी, आप हिंदी में जवाब देंगे, मैं सवाल लेकिन आपसे मराठी में करूंगा, उम्मीद है आप बेहतर मराठी समझते होंगे. मला आता तुम्हाला रिजवान जी असा प्रश्न विचारायचा आहे की सर्वसामान्य मुसलमानांना अशा प्रकारच्या मुद्द्यांशी काहीही घेणं देणं नाही, हा निष्कर्ष अहमद शेख यांनी काढला, तुम्हाला तो पटतो का? सर, सबसे पहले तो ऐसा है कि इस मुद्दे से मुसलमानों को जोड़ने का काम भाजपा सरकार ने किया. राष्ट्रपति ने अपने अभिभाषण में कहा कि मेरी सरकार ने NRC की तैयारी कर लिया है और NRC आने वाली है. उसके बाद पार्लियामेंट के अंदर अमित शाह ने बहुत साफ शब्दों में कहा कि CAA आएगा और उसके बाद NRC लागू होगी. तो खुद भाजपा ने मुसलमानों को इस मुद्दे से जोड़ा है, ना कि किसी और दल ने. कैसे? और मतलब कशा पद्धतीने ते झालं? आपने याच्यामध्ये मुसलमानांचा मुद्दा आलाच कुठे? CAA के बाद आपने NRC की बात किया और CAA में आपने कहा कि नागरिकता इन समुदाय को दिया जाएगा, मतलब मुसलमानों को छोड़कर बाकी सारे लोगों को नागरिकता दी जाएगी. ये आपने CAA में कर दिया. उसके बाद आप NRC लाएंगे. आप जब NRC लाएंगे तो उसमें अगर मुसलमान बाहर होगा तो वो उसको आप नागरिकता नहीं देंगे. आपने खुद जोड़ा है मुसलमानों को, पण किसी ने नहीं जोड़ा है. माझा तुम्हाला एक प्रश्न असा आहे, NRC जी अजून अस्तित्वात आली नाही त्याच्याविषयीची चिंता आजपासून का बाळगावी? जे CAA अस्तित्वात आलंय, जे मुसलमानांशी संबंधित नाही असा दावा केला जातो आहे. राष्ट्रपति जी अपने भाषण में कह रहे हैं NRC के लिए, अमित शाह जी अपने भाषण में बात कर रहे हैं NRC की. आप कैसे बोल सकते हैं कि NRC पे सरकार की तैयारी नहीं है? अच्छा, ठीक है, याच्यावर माहौल बनने के बाद मोदी जी ने कहा ये झूठ है, ये झूठ है, ये झूठ है. ये तो मोदी जी ने कहा बाद में. ठीक है, अहमद शेख यांना उत्तर द्यायचंय आणि त्यानंतर मधु चव्हाण हे पण बोलतील. आधी अहमद शेख, भाई जगतापांना पण संधी मिळेल. मेरा खान साहब से एक निवेदन है कि हम दोनों मिलके जाएंगे, मोदी जी के पास जाएंगे, अमित शाह के पास जाएंगे, जहां जाना है वहां जाएंगे. हम जाके उनको कहेंगे कि ये भाई साहब ये 4 मुद्दे हैं हमारे, इन मुद्दों पे हम कमजोर हो रहे हैं, हम भारत के नागरिक हैं, तो इन मुद्दों को आप जरा आपके जो NRC आप लाने वाले हो तो उसमें इंक्लूड कीजिए, तब जाके नया कानून पारित कीजिए. अभी तो उसकी कुछ बात ही नहीं है NRC की. मुझे लगता है कि अभी हमें सिर्फ CAA पर चर्चा करनी चाहिए और CAA उससे ना ही मुसलमानों को कुछ खतरा है और ना ही किसी अन्य जाति को कुछ खतरा है. जो लोग बाहर से, जो लोग निर्वासित हैं, उन लोगों के लिए ये कानून बनाया गया है. बरोबर आहे. तुमचा मुद्दा लक्षात येतोय. रिजवान खान पण म्हणतात चर्चा CAA झाली पाहिजे. अहमद शेख, रिजवान खान यांना मराठी समजतं, तुम्ही मराठीत उत्तर दिलं तरी चालेल, आपला प्रेक्षक मराठी आहे. मधु चव्हाण, आपलं निरीक्षण काय आहे आता या मुद्द्यावर?
आणि मी नंतर भाई जगतापांकडे जाईन, त्यांना विनंती करेन की कृपया आपण CAAच्या चर्चेला कृपया NRC NPR पर्यंत आत्ता नेऊ नका. आपली चर्चा आजची नासुकाच्या विरोधकांच्या पाठीशी कोण आहे ही आहे. मधु चव्हाण, आपण आधी बोला, त्यानंतर आपण भाई जगतापांकडे जाणार आहोत. मोहम्मद भाई, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, देशामध्ये अंगार फलवण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या एकूण कटाला सहभागी होऊ नका. मी फार वेळ घेत नाही आपला. 1985 साली स्वर्गीय राजीव गांधी आणि आसाम आणि आसाम सरकार स्टुडंट्स अगर युनियन बदलून करार ब्लूप्रिंट झाला दे दे कि कि हम 1971 NRC नहीं लाएंगे, आप देख लीजिए पूरे देश में जिस तरीके से प्रदर्शन हो रहा है ये सब कुछ बंद हो जाएगा. मगर उसके बाद भी CAA के खिलाफ प्रदर्शन होगा. वो क्यों होगा? क्योंकि आपके इस कानून ने हमारे देश के संविधान को चैलेंज किया है. आपके इस कानून ने हमारे देश की जो सेक्युलर छवि है उसको कलंकित किया है. एक मिनिट. मधु चव्हाण आपलं उत्तर पूर्ण करा. मी त्यांना थांबवलंय. मधु चव्हाण यांचं उत्तर पूर्ण करू द्या. अरे नहीं, त्यांना थांबवा तुम्ही. खान मोहम्मद खान भाई, आप जरा शांति से सुनना सीखो पहले. मेरी आपसे प्रार्थना है, मेरी आपसे गुजारिश है, पहला शांति से सुनो, मत आओ बहकाव में, इससे सबका नुकसान होगा. पहिली गोष्ट अशी आहे की त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिली की तुम्ही राजीव गांधी बता रहा हूं. एक मिनट रिजवान जी, एक मिनट उनकी बात पूरी होने दीजिए. रिजवान जी, उनकी बात पूरी होने दीजिए. मधु चव्हाण अपनी बात रख रहे हैं. मधु चव्हाण आपलं म्हणणं पूर्ण करा. आता रिजवान थांबणार आहेत, बोलणार नाही आहेत मध्ये. जरा शांति से सुनो ना. यही कारण आप अपने कौम का नुकसान कर रहे हैं. आप खुद बहक गए और ज्यादा देश की परवाह है इसलिए बोल रहे हैं. हाथ छोड़ता हूं, कौम से ज्यादा देश की परवाह है इसलिए बोल रहे हैं. अरे आपको क्या देश की परवाह है? देश की परवाह है. सुनो मेरी शांति से. आज हमारे देश की जो लोकतंत्र व्यवस्था में हमारा देश जो 141 अरे लोग पायदान पर था, आपकी सरकार आने के बाद आज हमारा देश 10 पायदान नीचे चला गया है. हमें देश की परवाह है. अरे भाई, अपने से ज्यादा कोई पूछने वाला नहीं है. अरे कोई पूछने वाला रिजवान जी, नहीं अब है. यहाँ पे अर्थव्यवस्था की बात लाकर इस चर्चा को और ज्यादा अलग मुद्दे पे नहीं ले जाना है. मधु चव्हाण, आपलं म्हणणं सुरू करा. आपण आपलं म्हणणं मांडणं सुरू करा. कृपया त्यामध्ये अधिक वेळ जायला नको. अरे तो माणूस, अरे त्याला टुरटूर करायला सांगू नकात ना. त्याला काय कळतंय का काय बोलतोय ते? त्यामुळे NRC हा वेगळा आहे, त्याचा काही संबंध नहीं है. यानी कि मुसलमानों का NRC भी गलत है, और लेकिन NRC का भी बात करोगे तो NRC में मुस्लिमों का लफ्ज भी नहीं है. करार जाके पढ़ो. नंबर 1. दुसरी गोष्ट एकच अर्ध्या मिनिटात सांगतो की इथे कोणाला तरी नागरिकत्व देण्याचा कायदा आहे की जो जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे गेला 2016 साली. 30 लोक त्याच्यामध्ये होते. त्या 26 लोकांनी पाठिंबा दिला. त्याच्यात काँग्रेस, समाजवादी, NCP सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला. ज्या 4 लोकांनी विरोध केला ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ मार्क्सिस्ट आणि तृणमूल काँग्रेसचे लोक होते. त्यांची डिसेंट नोट फक्त एकासाठी होती आणि ती डिसेंट नोट होती की याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी घटनेच्या 14व्या कलमाच्या विरोधात आहेत. बाकी एक मताने जॉईंट पार्लमेंटरी कमिटीने हा कायदा मंजूर करायला संमती दिली. ठीक आहे मधु चव्हाण, जाहिरातीची विश्रांती असल्यानं मी आपल्याला थांबवतोय. भाई जगतापांना मात्र पटकन उत्तर एक द्यायची संधी देतो. भाई जगतापांना माझा थेट प्रश्न आहे. भाई जगताप, काल काँग्रेस काय बोलत होती, आज काँग्रेस काय बोलतेय, या दोन्हीत अंतर का निर्माण व्हावं? नाही प्रसाद, असं आहे की तुम्ही जर ठरवत असाल की तुम्ही पटकन द्या आणि झटकन द्या तर तसं ते होणार नाही. तुम्हाला वेळ नसेल ब्रेक घ्या, त्याच्यानंतर मी देईन. मी काय मध्ये बोललो नाही. परंतु अहमद शेख हे जे काय तरुण मी पाहू शकत नाही, कारण मी एका कोपऱ्यामध्ये आहे म्हणून माझ्यासमोर TV नाही, मी पाहू शकत नाही. पण असं जाणवतं की या देशातला एक तरुण बोलत असताना फार छान बोलले ते. आणि ते असे म्हणाले की देशाच्या
संसदेमध्ये पारित झालेला कायदा त्याचा आपल्याला सन्मान करायला पाहिजे. होय, हे तर हे कोणी म्हणजे याच्यासाठी काही फार बुद्धी असण्याचं कारण नाही. देशाच्या संसदेला पूर्ण अधिकार आहेत कुठल्याही प्रकारचा कायदा त्यांना पारित करण्याचा. पण ते करत असताना अहमद शेखजी देशाच्या 133 कोटी जनतेशी संबंधित असणारा कोणताही कायदा हा असा तडकाफडकी नाही करता येत. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की ह्या सीए त्याच्यावर प्रसाद पण आमचे सारखे सारखे जोर जे लोकप्रतिनिधी पाठवले गेले ह्या 130 कोटी जनतेनेच पाठवलेले आहेत. हे विसरता तुम्ही. आकाशातनं पडलेला नाही, मला वाटतं एवढा तरीच तारतम्य ठेवा. मी काय तुम्ही बोलत असताना मी मध्ये बोललो नाही, त्यामुळे ऐकून घ्या. तुम्हाला संधी मिळेल तुम्ही बोला. ठीक आहे. भाई जगताप, माझी विनंती आहे, कृपया लवकर आपलं म्हणणं मांडा. मला जाहिरातीची विश्रांती घेणं फार गरजेचं आहे. तयार झालेला कायदा नाही. म्हणूनच मी म्हटलं की सीएए हा किंवा तुम्ही जो नागरिक सुधारणा कायदा नासू का म्हणताय, तो पहिली वेळ नाही. तो सुरुवातच त्याची 1955 साली झाली नाही. 5 वेळा त्याच्यात बदल झाले आणि 5ही वेळेला असं कधी झालं नाही देशात वातावरण. आता का झालं? या बदलमध्ये बदल करण्यात आला. जर 1955 ला ज्या कायद्याची सुरुवात झाली त्यावेळेची जी रचना होती ती रचना आता बदलली गेली आहे का? तुम्हाला ती भीती वाटतेय का? 1955 ला या संबंधित देशांमधून येणाऱ्या मुसलमानांना पण आपण नागरिकत्व देणार होतो का? नाही, तुम्ही आता ते तुमचा जो एजेंडा आहे तो तुम्ही चालवा. मुसलमानांना मी असं म्हणत नाही, मी देशाच्या नागरिकांनाच म्हणतोय. आणि सीएए कायदा हा स्पष्ट आहे आणि म्हणून म्हटलं की या सीएए कायद्यामध्ये याच्या अगोदर जर 5 वेळा बदल झाले त्यावेळेला अशी परिस्थिती 1955च्या मसुद्यामध्ये आता संबंधित देशांमधल्या मुसलमानांना भारतात येण्याची परवानगी आणि नागरिकत्व देण्याचा उल्लेख होता का? झालेले बदल हे कायद्याच्या आणि घटनेच्या चौकटीत झाले. ह्या घटनेच्या चौकटीला अजिबात त्याच्यामध्ये बाधा आली नाही. घटनेच्या गाभ्याला अजिबात धक्का लागला नाही. आता त्याच्यामध्ये लागलाय असा जाणकारांचा सुद्धा समज आहे किंवा जाणकारांचा ठीक आहे. म्हणून त्याच्या विरोधात ही सगळी आंदोलन उभी राहिले. ठीक आहे. मग याच आंदोलनांच्या संदर्भातली आणखीन थोडीशी चर्चा आपण करणार आहोत, ती या जाहिरातीच्या विश्रांतीनंतर. लक्षवेधीच्या पुढच्या भागात लवकरच परत येतोय. नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय नासुका विरोधकांच्या पाठीशी कोण आहे या संदर्भात. आपली ही चर्चा आता थेट सुरू होतीये अहमद शेख यांच्यापासून. अहमद शेख, तुमच्या लेखी महाराष्ट्रात किंवा आता मुंबईमध्ये मुंबई बाग या नावानं सुरू झालेलं आंदोलन हे इतक्या सहज आणि उत्स्फूर्त दिसतंय का? ज्या पद्धतीनं हे आंदोलन घडण्याच्या साठी आणि ते सुरू झाल्यापासून समाज माध्यमात त्याची चर्चा होण्यासाठी प्रयत्न होत आहेत, ते पाहता हा प्रश्न उपस्थित होतो की आंदोलनं अत्यंत सहज आणि उत्स्फूर्त होत नाहीयेत. मग ती दोन्ही बाजूची का असेनात, त्यामागे कुणाची ना कुणाची प्रेरणा आहे. आत्ताच्या घडीला नासुका विरोधकांची आंदोलनं अत्यंत सहज होत आहेत असं म्हणता येईल का? ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर आपण पाहिलं, म्हणजे मी आता चर्चेच्या सुरुवातीला सुद्धा उदाहरण दिलं की उत्स्फूर्तपणे काय असतो, तर उत्स्फूर्तपणे केलेला बंद असतो. तर तो काही झाला नाही. मग आता काय करायचं? तर मग कुठे ना कुठे हा विषय चर्चेत राहिला पाहिजे. त्याच्यामुळं मग काही लोकांना एकत्र आणायचं, त्यांना बसवायचं, मग समाज माध्यमावरती त्याची जाहिरात करायची, लोकांना आव्हान करायचं. या ज्या गोष्टी आहेत तर ह्या सरळ सरळ दिसत आहेत. म्हणजे आता जी एक महिला तुम्ही जिचा बाईट घेतला, ठीक आहे, तर त्याच्याऐवजी तुम्ही एका बुरखाधारी महिलेला विचारा की काय आहे सीए, काय आहे एनआरसी, काय त्याच्यातलं हे आहे. ज्या महिलेशी तुम्ही चर्चा केली किंवा ज्यांना तुम्ही विचारलं
तर त्या अमित अभ्यास शहा, करून आम्ही आले, त्या काय ठिकाणी बोलायचे त्यांना बिना माहिती आहे. बुरखेधारी ते महिलेशी पाठांतर चर्चा करून यासाठी आलेल्या केली कारण ती बिना बुरखेधारी महिला हे आंदोलन आयोजक असल्याच्या भूमिकेत समोर आली होती. आपल्या सोबत मोहम्मद अब्बास आहेत. आता त्यांना माझा पुढचा प्रश्न आहे. मोहम्मद जी, ज्या पद्धतीनं हे आंदोलन होत आहे तुम्हाला खरंच आणि कोणत्या आधारा असं सांगावं असं वाटतं की हे उत्स्फूर्त आहे, याच्या मागे कोणी रचनाकार दिसत नाहीयेत का? कारण त्या आंदोलनाच्या ठिकाणी जमणाऱ्या माणसांच्या विविध प्रकारच्या सोयीसुविधांची पण काळजी घेतली जाते. सोशल मीडियावर बरोबर आंदोलन चर्चेत येईल हे पाहिलं जात आहे. याचा अर्थ याच्या मागे कोणीतरी आहे. इसके पीछे मैंने आपको बताया कि इस आंदोलन के पार्टी स्वतः असते आणि तीच म्हणते की मनुस्मृतीच्या विरोधात लढलं पाहिजे. भारतीय जनता पार्टी ने सीए के साथ एनआरसी को जोड़कर मुसलमानों को बाहर निकाला है. भारतीय जनता पार्टी एकमात्र वोट की राजनीति करती है. उनको ये बहुत अच्छी तरीके से समझ में आ गया है कि जितना मुसलमान दिखाई देगा हम उतना ही नॉन मुस्लिम को संगठित कर सकते हैं और उसी पर वो काम कर रहे हैं. अगर वो एनआरसी पर आज भारतीय जनता पार्टी की सरकार अगर आज एनआरसी क्लियर कर दे कि एनआरसी नहीं आएगी. नाही, एनआरसी पर्यंत जाऊ नका. एक मिनिट, आता परत ती चर्चा नाही करायची. एक मिनिट, माझा प्रश्न आहे मोहम्मद अब्बास, आताच्या घडीला जर समजा भारतीय जनता पार्टीनं मुसलमानांना घराबाहेर पडून आंदोलन करायला उद्युक्त केलं असेल तर मुसलमान भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावरून रस्त्यावर आले? नहीं, सांगना नहीं. मैंने आपको कहा ना कि अगर भारतीय जनता पार्टी की सरकार ये ब्लूप्रिंट या ये कह दे, साफ साफ लिख कर दे कि एनआरसी नहीं आएगी, मुसलमान हट जाएंगे और सीए के विरोध में पूरा देश बाहर आ जाएगा. अच्छा, म्हणजे सीएच्या मुद्द्यावर नवीन आंदोलन चालतील. अहमद शेख आपल्याला उत्तर द्यायचं याचं असं मला वाटतंय. अहमद शेख, आपण बोला. हे बघा, याच्यामध्ये एकतर मोहम्मद साहेबांना विषय क्लिअर नाहीये की एनआरसी अजून आलेली नाहीये, एनआरसीची चर्चा नाहीये, त्याचा कच्चा मसुदा देखील अजून आलेला नाहीये. तर मग यांना आश्वासन कोणी द्यायचं की बाबा येणार नाही? मी त्यांना पहिल्यापासून म्हणतो की आपण सोबत जाऊन बोलू ना त्यांना की तुम्ही हे करा. आणि दुसरं झाला अमित शाह जी ने बोला था. अमित शाह अगर ये बोल दे कि मैंने लोकसभा में गलत बात किया था, मैंने झूठ बोला था, एनआरसी के बारे में अभी कुछ चर्चा ही नहीं हुई है. अरे लोकसभा में अमित शाह ने कहा हम लाएंगे, एनआरसी ये करेंगे, वो करेंगे. भाई अरे आपके पास कोई है क्या, कोई डॉक्यूमेंट है आपके पास कि ये एनआरसी है और इसलिए ये 4 मुद्दे जो है ये गलत है, ये 4 मुद्दे एक आदमी बोल रहा है और बाकायदा बोल रहा है. आप इस मतलब पेपर की जरूरत है. एक मिनिट, राष्ट्रपती, एक मिनिट, काय होत आहे? पुन्हा चर्चा त्याच वळणावर जाते. मी वारंवार तुम्हा दोघांनाही हे विचारण्याचा प्रयत्न करत होतो की या आंदोलनांच्या मागे कोण आहे. अहमद शेख यांचा तर्क काय होता तो ऐकला. मोहम्मद अब्बास असं म्हणतात की भारतीय जनता पार्टीनं उद्युक्त केलं म्हणून मुसलमान घराच्या बाहेर पडला. मला एक आता वेगळा मुद्दा या चर्चेत आणायचा आहे आणि मधु चव्हाण, मी आपल्याकडे येतोच आहे. माझ्याकडे असलेली एक माहिती या चर्चेमध्ये देतो, त्यावर भाई जगतापांनी आधी बोलावं अशी विनंती आहे, मग मधु चव्हाण बोलतील. भाई जगताप, एक ताजी माहिती अशी समोर येते की पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून देशभरामध्ये आंदोलनं घडवण्याच्या साठीचे प्रयत्न होत आहेत. त्यासाठी गृह मंत्रालयाला अशी माहिती मिळाली आहे की पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या 73 बँक खात्यांमध्ये 120 कोटी रुपये जमा झाले आहेत. या बाबतीत आपलं म्हणणं काय? आणि अशा प्रकारे कुणीतरी तिसरा व्यक्ती फंडिंग करून भारतामध्ये अशांतता माजवतो आहे का? आपण फक्त आणि फक्त आता आंदोलनाच्या पद्धतीवर बोलतोय. भाई, कृपया त्याच मुद्द्यावर बोलावं अशी विनंती आहे. त्याच मुद्द्यावर बोलू. प्रसाद, आज ह्या बातम्या तुमच्यापर्यंत जर येतात आणि त्या देशाच्या गृह खात्याला जर माहीत आहेत आणि जर त्या देशविघातक कारवायांसाठी वापरल्या जात असतील तर कोणी अडवलंय यांना त्या सगळ्यांना हे करण्यासाठी, कारवाई करण्यासाठी? असं कोण म्हणू शकेल का? देशविघातक कोणत्याही ह्या ज्या कारवाई असतील कोणीही करत असेल तर त्याला तात्काळ त्या बंद झाल्या पाहिजेत, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मग ते फंडिंग असेल, मग ते बंडिंग असेल, मग ते असे काही संस्था असतील. अडवलंय कोणी? मला तर तेच मोठं आश्चर्य वाटतंय. आणि मग एकीकडे ह्या आमच्या बातम्या, हे आम्हाला कळलंय असंही म्हणायचं आणि हे पुढे चाललंय असंही म्हणायचं. म्हणजे मला हे कळत नाही की हे नक्की काय आहे. पण भाई जगताप, एक माहिती अजून देतो. नवी दिल्लीच्या पोलिसांनी या संदर्भातली माहिती सार्वजनिक करत एक आणखी महत्वाचं वक्तव्य केलं
की भारतात NPR असेल, NRC असेल आणि CAA असेल या विरोधातली आंदोलनं ही जाकीर नाईक यांच्या पैशानं सुरू आहेत. तुमच्याकडे या संदर्भात काही माहिती आहे का? तुम्हाला वाटतं का की लोक आत्ता रस्त्यावर जाकीर नाईकचे पैसे घेऊन उतरले असतील का स्वतःहून उतरलेले असतील? नाही, हे तुम्हीच ठरवा, कारण ही तुमचीच माहिती आहे. आणि माझं तर म्हणणं असं आहे, नाही भाई जगताप कृपया असं म्हणू नका की ही माझी माहिती आहे. नवी दिल्ली पोलिसांनी दिलेली माहिती आहे. मोठा काहीतरी ते तुम्हीच सांगताय, ही तुम्ही सांगताय, मला माहित नाही. तुम्ही सांगताय म्हणून तुम्हाला म्हणतोय. बाकी जर मला हे माहित नाही, आता ही तुम्हीच बातमी आम्हाला माहिती आहे वगैरे म्हणताय म्हणून सांगतोय. राहिली गोष्ट, तो जाकीर नाईक असू द्या, फकीर नाईक असू द्या, तो काही कोण देशाचा कोणतरी हे नाही आहे की ज्याने देशासाठी हे केलेलं आहे आणि देशासाठी काहीतरी योगदान दिलेलं आहे. त्याच्या चुकीच्या कुठल्याही घटना जर देशाच्या कुठल्याही यंत्रणेला, मग ती जसं आता पोलीस यंत्रणा तुम्ही दिल्लीचं म्हणताय, मग जे आपल्या अनेक ज्या गुप्तचर यंत्रणा आहेत त्यांना जर माहीत आहे तर त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. हे याच्या अगोदर सुद्धा आम्ही सांगितलं होतं, आताही सांगतोय. आणि जर इतकं ठोस जर माहिती आहे सरकारकडे, मग सरकार गप्प का बसलंय? हे सगळं का घडतंय? हे जर त्याच माध्यमातून घडत असेल तर मधु चव्हाणांच्याकडे उत्तर असू शकतं, पण तत्पूर्वी मोहम्मद अब्बास यांना यावर एक मुद्दा मांडायचा आहे. त्यांना आपण एक छोटी संधी देतोय. अभी कुछ दिन पहले जाकिर नायक का एक वीडियो वायरल हुआ था और मैंने भी उस वीडियो को सुना था. उसमें जाकिर नायक ने कहा था कि भारत की सरकार मुझसे सौदा कर रही है कि अगर मैं 370 पर भारत सरकार को समर्थन कर दूं तो वो जो भी मेरे मामले हैं उसको क्लियर कर देगी. तो अच्छा. अब इस पर आप क्या कहेंगे? याचा अर्थ तुमचं म्हणणं असं आहे की हे गिव्ह अँड टेक सुरू आहे. तुम्ही असं केलं तर आम्ही असं करू, अशा प्रकारचे हे दावे प्रतिदावे सुरू आहेत. आपल्या सोबत मधु चव्हाण आहेत. मधुजी, आपण उत्तर द्या, नक्की काय चाललंय? जाकीर नाईकचं नाव घेतलं जातं, जाकीर नाईक पैसे देऊन आंदोलनं घडवतोय असं म्हटलं जातं. शाहीन बागच्या आंदोलनांमध्ये आंदोलनकर्त्यांना दिवसाला विशिष्ट रक्कम दिली जाते इथपर्यंत आरोप होतात. आणि मग भाई जगतापांनी विचारलेला प्रश्न महत्वाचा असतो की जर हे सगळं सरकारला माहिती आहे तर सरकार काय कारवाई करत आहे? असं आहे की याच्यात सरकार नक्कीच कारवाई करेल. आता ते म्हणतायत की जाकीर नाईक, मी त्याच्या बोलण्याला कवडीची किंमत देऊ इच्छित नाही. पहिलं तुम्ही एक उत्तर विचारलं होतं, मला त्याचं उत्तर 2 वाक्यात देतो की हे का होत आहे. 370 कलम रद्द झाल्यानंतर देशामध्ये हिंदू मुसलमान दंगे होतील, उद्रेक होईल असं वाटलं होतं काही लोकांना, ते झालं नाही. अयोध्येचा प्रश्न न्यायालयाच्या माध्यमातून सुटला. मुस्लिम सामंजस्य, हिंदू सामंजस्याने त्या ठिकाणी त्याचा स्वीकार केला. जे अपेक्षित होतं डाव्याना, छुप्या कम्युनिस्टांना आणि त्या ठिकाणी सोनिया काँग्रेसला, ते त्या ठिकाणी उद्रेक झाला नाही. ट्रिपल तलाकच्या बद्दल कायदा पास झाल्यानंतर या देशात उद्रेक होईल असं वाटलं होतं, ते झालं नाही. अरे या देशात काहीच होत नाही. आणि म्हणून मग वडाची साल पिंपळाला लावून, आता भाई तर खूप बॅलन्स बोलल्यात, मी आभार मानतो तुमचे. भाई, तुम्हाला माहिती आहे की अमेरिकेमध्ये एक संस्था आहे, ती अनेक देशातल्या पत्रकारांना, वृत्तपत्र संस्थांना, तिथल्या काही अशा उद्योग करणाऱ्या घटना, संघटनांना पैसा पुरवते आणि त्या देशात एक असंतोष निर्माण करते. आणि म्हणून या देशातल्या नक्षलवाद्यांना हातात बंदूक घेतलेले ते गांधी आहेत असं अरुंधती रॉय म्हणू शकतात, बरखा दत्त म्हणू शकतात. हे आंदोलन चाललेलं आहे. या ठिकाणी विनाकारण इतर काही पत्रकारांची नावं नको, तो वाद वेगळ्या पद्धतीने जाईल. मी तुम्हाला त्यासाठीच थांबवतोय. आपल्या सोबत भाई जगताप आहेत, त्यांना तुम्हाला उत्तर द्यायचंय. प्रसाद, मी एक सुरुवातीलाच म्हणालो होतो, तुम्ही वारंवार सांगताय की सीए वर तर बोला, आता तर हे तर 370 राम मंदिर हे सगळंच बोलून गेले की हो. असं आहे की आपण जर ह्या सीए वर बोलतोय, तुमची माहिती ही आपण एक ग्राह्य पकडू, कारण ती पोलिसांनी दिलेली आहे, ऑथेंटिक पकडू आपण. आमचं साधं म्हणणं आहे, त्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टींना बंधन सरकार का घालत नाही, कारण त्यांच्या हातातच आहे हे सगळं. मग रिझवान खान जे काय म्हणत आहेत त्याही गोष्टीची चौकशी करणं आवश्यक आहे, कारण तोही व्हायरल झालेला व्हिडिओ हा बोलका आहे, तो आजही मीडियामध्ये आहे.
मग अशा जर घटना जर पण मग भाई जगताप तुम्हाला सुचवायचं काय आणि मग जर तुमच्या लेखी जाकीर नाईकचं वक्तव्य हे कितपत महत्वाचं आहे? जाकीर नाईक जर काही भारत सरकारच्या विरोधात बोलत असेल तर तुम्ही त्याला किती महत्व देता? नाही आता नाही मी किती महत्व देतो त्याला त्याचं महत्वाचं नाही. जर जाकीर नाईक हा देश विघातक कसल्याही घटना कितीही छोटी मोठी करत असेल त्याच्यावर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे ही भूमिका सगळ्यांचीच आहे. ती का होत नाही हा प्रश्न निर्माण होईल आणि मग ती होत नसेल तर मग त्याच्या संदर्भात जेव्हा तुम्ही याच्याने बोलताय की त्या तुम्हाला फंडिंगची सगळी मुळं माहिती आहेत तर मग त्याच्यावर कारवाई का करत नाहीत आणि मग त्याच्या बाबतीमध्ये सोशल मीडियामध्ये आलेल्या प्रत्येक गोष्टीचा रेफरन्स हा येणारच. अगदी त्यामुळे बरोबर आहे. त्याच्यासाठी आपल्याला याचसाठी कारण एक पटकन जाहिरातीची विश्रांती घेऊ, लवकरच परत येऊ याच संदर्भातल्या चर्चेच्या पुढच्या भागामध्ये. फक्त लक्षवेधीत. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागात आपलं स्वागत. आता चर्चेचा मुद्दा थेट असणार आहे की नागरिकत्व सुधारणा कायदा, NPR, त्याचबरोबर NRC अशा सगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून देशातलं वातावरण विशिष्ट प्रकारे तापवलं जातंय किंवा गरम होतंय अशा शब्दात जर व्यक्त झालं, उद्वेलित होतंय असं म्हटलं तर त्यातून कोणाचं हित साधलं जाणार आहे? मला मधु चव्हाणांना पहिला प्रश्न विचारायचा आहे. मधु भाऊ, आत्ताच्या घडीला या देशामध्ये हिंदू आणि मुसलमान या दोन्हीही समाजांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न सुरू आहे का? आणि असेल तर तो कोणाला हवा आहे? तुम्हाला कुठल्या धर्माचं ध्रुवीकरण हवंय? हे बघा, आम्हाला या देशात हिंदू मुसलमान ख्रिश्चन जे 125-130 कोटी जनता आहे ती सगळे आमचे, आम्ही एक आहोत. पण गेल्या अनेक दिवसापासून मोदी सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण करायला कुठलं त्या ठिकाणी योग्य किंवा त्या ठिकाणी लोकांना पटेल असं कारण मिळत नाही आणि म्हणून ही काल्पनिक कारण निर्माण करून दरी निर्माण करायच्या आहे. त्याच्या पाठीमागे त्या ठिकाणी काँग्रेस, CPM, त्याच्या पाठीमागे छुपे नक्षलिस्ट हे मंडळी आहेत आणि त्यांना गेली 5, 7, 8 वर्ष हिंदू मुसलमान ख्रिश्चन सगळे गुण्यागोविंदाने नाचतात. या देशात दंगे होत नाहीयेत, या देशात काही होत नाहीये, ते त्यांना पाहत नाहीये आणि त्यामुळे असे विघ्न संतोषी लोक या देशात मुस्लिम बंधू भगिनी यांच्याबद्दल मनामध्ये असंतोष निर्माण करून त्यांना कोणी विचारणार नाही. आता भाई जगतापांना उत्तर द्यायचंय. या सेगमेंटची वेळ छोटीशीच असल्यानं मी पटकन प्रत्येकाला प्रश्न विचारतोय. कृपया थोडक्यातच आपल्याला बोलायची संधी मिळेल. भाई जगताप, मधु चव्हाणांनी जे आक्षेप केले ते एका बाजूला आहेत, पण मलाही तुम्हाला थेट प्रश्न विचारावासा वाटेल की काँग्रेस एका विशिष्ट धर्माच्या ध्रुवीकरणाची या देशात वाट पाहते आहे का? मला असं वाटतं की प्रसाद, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काँग्रेसने या देशामध्ये जास्तीत जास्त काळ जी सत्तेवर राहिली ती एका विशिष्ट धर्माच्या जातीच्या आधारावर नाही, तर या देशाच्या नागरिकांनी सर्व धर्माच्या नागरिकांनी त्यांना निवडून दिलं म्हणून ते इतके काळ राहिले. आतापर्यंत कोणीही या अशा पद्धतीने ज्यांना ध्रुवीकरण करायचं आहे, आज त्यांचं सरकार आहे, आज त्यांच्याकडे ज्या पद्धतीचं बहुमत आहे त्याच्या आधारावर जर ते संसदेमध्ये विरोधी पक्षाच्या योग्य मतांना किंमतच देत नसतील, विरोधी पक्ष किंवा तत्सम विचारवंत आहेत त्यांना ते मानतच नसतील, त्यांना त्यांच्याजवळ चर्चा करायच्या नसतील, त्यांना हवं तसंच जर कायदे तर ते करत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे. परंतु अधिकार जरी असला तरी चुकीच्या कायद्याच्या विरोधामध्ये लढण्याचा अधिकार हा सर्वसामान्य जनतेचा आहे, तुमचा आहे, आमचा आहे आणि तो रस्त्यावर लोक आता दाखवतात आहेत. ठीक आहे, मग आता पटकन आपण CAA विरोधी आणि समर्थक असलेल्या दोन व्यक्तींकडे जाऊयात. मला पहिला प्रश्न मोहम्मद अब्बास यांना विचारायचा आहे. मोहम्मद अब्बास, या देशातल्या ध्रुवीकरणातून तुमच्या लेखी सर्वात जास्त फायदा आजवर कोणाला मिळाला? आजवर, मी आत्ताच नाही विचारत आहे. भारतीय जनता पार्टी. अब तक? हाँ, हमेशा से. हाँ, ठीक है. नहीं, हमेशा मतलब अहमद शेख याला उत्तर आहे आपल्याकडे? येस. मुळात असं भाई जगताप आताच म्हणले की ते सगळ्या धर्मियांना घेऊन चालतात आणि हे सगळं,
पण काल परवाच त्यांच्या एका मंत्र्याचं स्टेटमेंट आहे की मुस्लिमांनी सांगितलं म्हणून आम्ही मग हे 3 पक्षांचं सरकार सत्तेत आणलं महाराष्ट्रात. तर हे असे स्टेटमेंट करणं किंवा मुसलमानांना एका विकासाच्या प्रवाहातून डायव्हर्ट करण्याचं काम काँग्रेसने मागच्या 70 वर्षात केलं, हे माझं ठाम मत आहे. बरं, मग आणि आता त्याच्यामुळे या मुसलमान आज मागे वक्तव्यावर राहिलेला एक आहे. पटकन भाई जगतापांची प्रतिक्रिया घेतो. चर्चेला संपवण्याची अर्थात इथेच थांबवण्याची वेळ येते. भाई जगताप, आपलं उत्तर अपेक्षित आहे. नाही, असं आहे की मला माहित नाही म्हणून म्हटलं मी पाहत नाही. आता हा तरुण किती वयाचा मला माहित नाही. 70 वर्षाचं जे त्याचं गुणगान जे चाललंय ते एका विशिष्ट याचं आहे. त्याला पंप केलं जातंय. करत राहा, बोलत राहा. परंतु एक मात्र नक्की की या देशामधल्या 132 कोटी जनतेला रस्त्यावर उतरायला लावू नका. आणि ती गोष्ट देशाच्या दृष्टीने चांगली नाही, देशाच्या याच्या उत्कर्षाच्या दृष्टीने चांगली नाही. अतिशय वाईट परिस्थिती निर्माण होईल जी होऊ नये याची सगळ्यांनी काळजी घ्या. तुमच्या सहित माझ्या सहित हे सगळ्यांचं काम आहे. एवढीच माझी विनंती आहे, हात जोडून. ठीक आहे. हा शब्दाला शब्द अशाच पद्धतीनं चालू राहिला तर वेळ मर्यादा ओलांडू आपण. आपल्या सर्वांना या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मी मनपूर्वक आभार देतो, तसंच धन्यवादही म्हणतो. आत्ताच्या घडीला लक्षवेधीच्या या शेवटच्या टप्प्यात नासुकाच्या विरोधकांच्या पाठीशी कोण ही चर्चा करत असताना खरं तर नागरिकत्व सुधारणा कायदा, NPR आणि NRCची एकत्रीकरणाची मोहीम का सुरू आहे आणि त्याच्यातून कोणाचा विचार भंग करायचा आहे याच्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा आपण प्रयत्न केला. त्याला प्रत्येक पक्षीय कंगोरे समोर आले. पण जाता जाता इतकंच की देशात हिंदू आणि मुसलमान यांच्यातला सलोखा टिकण्याच्यासाठीचं प्रत्येक पाऊल महत्त्वाचं आहे. आत्ताच्या घडीला मात्र तसं पडताना दिसत नाहीये. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.